नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात। गेल्या काही दिवसापासून दशावतार या हाडके चित्रपटाची चर्चा आहे। दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती। आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे। जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे। विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे। कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे। केवळ या कलेविषयीची कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे। ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते। कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार। कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गड देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे। कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल। गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे। पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उखडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल। राखणदार तुमच्या डोळ्यात आहे, जंगलात फक्त जनावर असतात, तो देवाचा माणूस आहे, तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे। बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे। तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका, तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे। त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे। गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे। खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते। कारण या कथेला निसर्ग, रूढ, परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे। तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात। गेल्या काही दिवसापासून दशावतार या हाडके चित्रपटाची चर्चा आहे। दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती। आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे। जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन
आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे। विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे। कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे। केवळ या कलेविषयीची कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे। ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते। कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार। कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गड देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे। कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल। गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे। पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उखडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल। राखणदार तुमच्या डोळ्यात आहे, जंगलात फक्त जनावर असतात, तो देवाचा माणूस आहे, तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे। बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे। तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका, तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे। त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे। गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे। खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते। कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे। तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात। गेल्या काही दिवसापासून दशावतार या हटके चित्रपटाची चर्चा आहे। दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती। आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे। जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे। विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे। कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे। केवळ या कलेविषयीची
कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे. ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार. कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गड देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे. कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल. गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे. पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उखडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल. राखणदार तुमच्या डोळ्यात आहे. जंगलात फक्त जनावर असतात. तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे. बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे. तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका, तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे. खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते. कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे. तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात. गेल्या काही दिवसापासून दशावतार या हटके चित्रपटाची चर्चा आहे. दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे. जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे. विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे. कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे. केवळ या कलेविषयीची कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे. ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार. कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गड देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे. कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल.
गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे. पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उघडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल. राखणदार तुमच्या डोळ्यात आहे, जंगलात फक्त जनावर असतात. तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल. असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे. बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे. तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका, तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे. खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते. कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे. तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात. गेल्या काही दिवसापासून दशावतार या हटके चित्रपटाची चर्चा आहे. दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे. जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे. विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे. कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे. केवळ या कलेविषयीची कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे. ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार. कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गद देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे. कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल. गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे. पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उघडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल. राखणदार तुमच्या डोळ्यात आहे, जंगलात फक्त जनावर असतात. तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल. असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे. बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे. तुझ्यात जीव रंगला,
भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे. खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते. कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे. तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात. गेल्या काही दिवसापासून दशावतार या हाडके चित्रपटाची चर्चा आहे. दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेलं आहे. जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे. विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे. कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे. केवळ या कलेविषयीची कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे. ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते. कोकणातील इसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार. कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गड देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे. कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल. गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे. पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उखडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल. राखणदार तुमच्या डोळ्यात आहे. जंगलात फक्त जनावर असतात. तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे. बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे. तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे. खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे,
जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते, कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे. तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात. गेल्या काही दिवसापासून दशावतार या हाडके चित्रपटाची चर्चा आहे. दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे. जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे. विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे. कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे. केवळ या कलेविषयीची कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे. ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते. कोकणातील इसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार. कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गद देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे. कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल. गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे. पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उखडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल. राखणदार तुमच्या डोळ्यात आहे. जंगलात फक्त जनावर असतात. तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे. बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे. तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका, तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे. खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते, कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे. तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात। गेल्या काही दिवसापासून दशावतार या हाडके चित्रपटाची चर्चा आहे। दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती। आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे। जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे। विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे। कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे। केवळ या कलेविषयीची कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे। ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते। कोकणातील इसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार। कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गड देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे। कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल। गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे। पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उखडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल। राखणदार तुमच्या डोळ्यात आहे, जंगलात फक्त जनावर असतात, तो देवाचा माणूस आहे, तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे। बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे। तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका, तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे। त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे। गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे। खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते। कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे। तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात। गेल्या काही दिवसापासून दशावतार या हाडके चित्रपटाची चर्चा आहे। दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती। आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे। जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन
आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे। विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे। कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे। केवळ या कलेविषयीची कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे। ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते। कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार। कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गड देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे। कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल। गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे। पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उखडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल। राखणदार तुमच्या डोळ्यात आहे, जंगलात फक्त जनावर असतात, तो देवाचा माणूस आहे, तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे। बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे। तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका, तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे। त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे। गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे। खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते। कारण या कथेला निसर्ग, रूढ, परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे। तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात। गेल्या काही दिवसापासून दशावतार या हटके चित्रपटाची चर्चा आहे। दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती। आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे। जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे। विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे। कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे। केवळ या कलेविषयीची
कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे। ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते। कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार। कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गड देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे। कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल। गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे। पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उखडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल। राखणदार तुमच्या डोळ्यात आहे, जंगलात फक्त जनावर असतात, तो देवाचा माणूस आहे, तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे। बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे। तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका, तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे। त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे। गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे। खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते। कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे। तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात। गेल्या काही दिवसापासून दशावतार या हटके चित्रपटाची चर्चा आहे। दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती। आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे। जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे। विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे। कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे। केवळ या कलेविषयीची कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे। ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते। कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार। कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गड देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे। कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल।
गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे. पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उघडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल. राखणदार तुमच्या डोळ्यात आहे, जंगलात फक्त जनावर असतात. तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे. बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे. तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका, तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे. खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते. कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे. तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात. गेल्या काही दिवसापासून दशावतार या हटके चित्रपटाची चर्चा आहे. दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे. जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे. विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे. कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे. केवळ या कलेविषयीचे कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे. ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार. कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गद देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे. कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल. गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे. पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उघडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल. राखणदार तुमच्या डोळ्यात आहे, जंगलात फक्त जनावर असतात. तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे. बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे. तुझ्यात जीव रंगला,
भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे. खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते. कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे. तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात. गेल्या काही दिवसापासून दशावतार या हाडके चित्रपटाची चर्चा आहे. दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे. जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे. विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे. कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे. केवळ या कलेविषयीची कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे. ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार. कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गद देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे. कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल. गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे. पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उखडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल. राखणदार तुमच्या डोळ्यात आहे. जंगलात फक्त जनावर असतात. तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे. बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे. तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे. खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे,
जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते, कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे. तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात. गेल्या काही दिवसापासून दशावतार या हाडके चित्रपटाची चर्चा आहे. दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेलं आहे. जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे. विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर यांची महत्त्वाच्या भूमिका आहे. कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे. केवळ या कलेविषयीची कथानक असून त्यात थ्रिलर, रहस्य, सस्पेन्स आणि ड्रामा सर्व काही आहे. ट्रेलरमध्ये या सर्व भावनांची झलक पाहायला मिळते. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा, परंपरा, दशावतारी नाट्यकला याचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार. कोकणातील समृद्धी, निसर्ग वैभव, गड देवराई, या देवरायाचे राखणदार यांचे रहस्य या चित्रपटात आहे. कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिश्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल. गावात होणाऱ्या खुनाचे रहस्य यामध्ये उघडले जाणार आहे. पोलिसांच्या भूमिकेत असणारे महेश मांजरेकर हे रहस्य कसे उखडणार आणि दशावतार आणि राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे या सिनेमात पाहायला मिळेल. राखणदार तुमच्या डोळ्यात आहे. जंगलात फक्त जनावर असतात. तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाल, असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये आहे. बाप लेकाचं नातं, सिद्धार्थ प्रियदर्शनी यांच्या पात्राचं रोमॅन्स आणि दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राचे विविध रूपे यामध्ये आहे. तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना आणि सध्याची कली ही मालिका, तसेच संदूक, हापूस सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे कथा, पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीत लेखन केले आहे, तर SV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेले आहे. खानोलकर यांनी असे म्हटले आहे की आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेची सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकते, कारण या कथेला निसर्ग, रूढ परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाही, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहे. तर दशावतार चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर यांच्यासह सुजय हाडे, ओंकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीश सहस्रबुद्धे, मुन्ना सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनायक जोशी यांनी केले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मराठी सिनेविश्वात आगळे वेगळे प्रयोग नेहमी होताना दिसतात। गेल्या काही दिवसापासून दशावतार या हाडके चित्रपटाची चर्चा आहे। दशावतार चित्रपटाचं पहिला पोस्टर ते चित्रपटातील औशीचं घो हे पहिलं गाणं आल्यापासून या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती। आता एका शानदार समारंभात या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे। जी स्टुडिओची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसिंगची निर्मिती असलेला दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टार सिनेमा आहे। विजय केकेकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वड